मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये थेट बुलेटवरनं एंट्री घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं होतं. त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री हे स्वतः रॉयल एनफील्ड 350 ही बुलेट चालवत विधान भवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील याच दुचाकीवरनं आले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफा देखील यावेळेला दुचाकीवरनंच प्रवास करताना दिसला. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी खरं तर दुचाकीचा वापर केला गेला. मग बुलेट का वापरली असाही प्रश्न खरं तर उपस्थित केला जातोय. मात्र हाच प्रभावी मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कृतीतनं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या दुचाकीवरून थेट विधान भवनात पोहोचले. सगळ्यांचं लक्ष होतं की नेमकी अशा स्वरूपाची कृती मुख्यमंत्र्यांनी का केली. पण प्रश्न उपस्थित होत होता. एका बाजूला पंतप्रधानांनी भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉनवा जो आहे ताफा आहे तो कमी केला गेलेला आहे. अशा परिस्थितीत सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा ताफा कमी करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आणि यामुळेच आज मुख्यमंत्री यांनी थेट विधान भवनामध्ये या दुचाकी स्वाराचा वापर केला आणि थेट आशिष शेलार आणि फडणवीस हे या गाडीवरून इथे पोहोचले. विशेष म्हणजे दोघांनी हेल्मेट घातलं होतं. हेल्मेट पण आवर्जून घातलं होतं कारण की आपणास माहित आहे की हेल्मेटच्या नियमावलीवरून सुद्धा अनेक मंत्र्यांना कारवाई झालेली आहे, त्यांच्यावर टीका झालेली आहे. अशी कोणतीही टीका होऊ नये यासाठी अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. मुळात आत्ता मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली. आता इतर मंत्री सुद्धा त्यांचा ताफा कमी करतायत का, जो प्रोपोगंडा इतर ठिकाणी केला आहे तो देखील कमी करतायत का हे पाहणं गरजेचं आहे. प्रतीकसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.